म्हणून नुसतं वाजवा म्हणणारा वाजन तरी त्या सभागृहामध्ये पाठवू नका. अरे या शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे दुःख मांडणारा एक धडाडीचा योद्धा त्या सभागृहामध्ये जायला पाहिजे. तुम्हाला एवढीच विनंती करतोय की तुम्ही चंद्रदीपना आमदार करा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना मंत्री केल्याशिवाय राहणार नाही. मी चंद्रदीपना या आखाड्यामध्ये राजकारणाच्या जे 25 वर्ष पाहतोय ना, ती धडाडी चंद्रदीप यांच्या कुठंतरी हृदयामध्ये मला बघायला मिळते. आणि माझ्या साधारणतः पगाराच्या तुलनेमध्ये जर आमच्या ऊसाचा भाव वाढला असता तर आज आम्हाला टनाला 48,960 रुपये मिळाले असते. 25 वर्षाच्या इतिहासामध्ये आम्ही कसं लढलोय, कसं उभा राहिलोय हे तुम्हाला चांगलं माहित आहे. मी चंद्रदीप तुम्हाला आज सांगतो की इथं अनुकंपा जिंकणार नाही, एक लढाऊ योद्धा या मतदारसंघामध्ये जिंकणार आहे आणि तो आहे तुम्ही. हे लक्षात. राजकारण हा एक माइंड अशा स्वरूपाचा गेम आहे. अरे या राजकारणामध्ये भ्रष्टाचाराच्या गिधाडांचं मोठं पीक आलं तर या विधानसभेवरती हक्क जर कुणाचा पोचत असेल तर तो चंद्रदीप नरकेंचा पोचतोय असं मला प्रामाणिकपणानं वाटतं. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. करवीर विधानसभेच्या कुरुक्षेत्रावरती चंद्रदीप नरके अर्जुनाच्या भूमिकेमध्ये उभे आहेत आणि मला विश्वास आहे की हे युद्ध ते जिंकणार आहेत आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये वाजत गाजत जाणार आहेत. गेली 25 वर्ष चळवळीमध्ये काम केल्यानंतर आज मला वाटते पहिल्यांदा या व्यासपीठावरती एवढ्यासाठी उभा राहिलोय की कुणीतरी विकर्णाची भूमिका या युद्धामध्ये बजावायला हवी. तुम्हाला एवढीच विनंती करतोय की तुम्ही चंद्रदीपना आमदार करा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना मंत्री केल्याशिवाय राहणार नाही. हे भावानो लक्षात घ्या. 10 वर्ष विधानसभेमध्ये आमदारकी केल्यानंतर चंद्रदीप कशा पद्धतीनं काम करत राहिले, या मतदारसंघातलेच नव्हे तर महाराष्ट्रातले कोणते प्रश्न त्यांनी विधानसभेमध्ये उभे केले, किती लक्षवेधी मांडल्या, या सगळ्या जर डोळ्यासमोर तुम्ही ठेवल्या तर या विधानसभेवरती हक्क जर कुणाचा पोचत असेल तर तो चंद्रदीप नरकेंचा पोचतोय असं मला प्रामाणिकपणानं वाटतं. करवीर विधानसभेचा एक मजबूत अशा स्वरूपाचा रोड मॅप त्यांनी उभा केलेला आहे आणि मला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या 288 मतदारसंघामध्ये एक आदर्शवत असा करवीरचा रोड मॅप ते उभा करू शकतात आणि चांगल्या पद्धतीचं काम उभा करू शकतात. एक चक्रव्यूह त्यांच्या समोर उभा केला जातोय. वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप केले जात आहेत. पण मी चंद्रदीप तुम्हाला आज सांगतो की इथं अनुकंपा जिंकणार नाही, एक लढाऊ योद्धा या मतदारसंघामध्ये जिंकणार आहे आणि तो आहे तुम्ही. हे लक्षात घ्या. या लोकांचं जे भांडण आहे ना, ते सत्तेच्या कासत कुणी बसायचं आणि वसुलीचा कारकून हा परत माझ्याच घरातला कसा नेमायचा, याच्यासाठी भावानो हे चाललेलं भांडण आहे. आणि राजकारण हा एक माइंड अशा स्वरूपाचा गेम आहे. या प्रलोभनाला तुम्ही बळी पडू नका. चांगल्या माणसांना मारण्यासाठी उभा केलेला राजकारण हा एक माइंड गेम आहे. लक्षामध्ये घ्या. काम करणारा माणूस चुकतो. मगाशी इथे एक माझा मोठा भाऊ बोलला की कारखान्याच्या संदर्भातला काम करता करता काही जर चुका राहिल्या असतील तर तुमचे प्रश्न घेऊन मी तुमच्या हातामध्ये चंद्रदीपच्या दारामध्ये यायला तयार आहे. पण या वेळेला तुम्ही चंद्रदीपना मतदान करा. हे 25 वर्ष चळवळीच्या आखाड्यामध्ये काम करून तुम्हाला आवाहन करायला आलोय. अरे या राजकारणामध्ये भ्रष्टाचाराच्या गिधाडांचं मोठं पीक आलं आणि ते महाराष्ट्राच्या साधारणतः राजकारणामध्ये तुम्ही पाहताय. आमचं जे 25 वर्षाचं जे शत्रुत्व होतं ना, ते कोणाचा बांध दाबण्यासाठी नव्हतं. या करपलेल्या रानाला आणि करपलेल्या चेहऱ्यांना न्याय देण्यासाठी या महाराष्ट्राच्या 25 वर्षाच्या इतिहासामध्ये आम्ही कसं लढलोय, कसं उभा राहिलोय हे तुम्हाला चांगलं माहित आहे. हे लक्षामध्ये घ्या. आणि त्याच कामाची बूज राखत मी तुम्हाला इथं आवाहन करायला आलोय. मला वाटतंय किशोर पाटील इथं आहेत, मला वाटते माझे पाहुणे इथं किती आहेत हे किशोर पाटलांनी सुद्धा चांगलं माहिती आहे.
आणि अशा गावामध्ये मी काही वेगळ्या पद्धतीनं आमचं जगणं सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही. आजही शेतीच्या प्रश्नासाठी आम्ही अस्वस्थ आहे ते मी नाकारत नाही. कारण मी साधारणतः 1986 ला जेव्हा प्राध्यापक झालो त्यावेळेला असणारा माझा पगार 1630 रुपयाचा. ज्या वेळेला 2021 ला मी निवृत्त झालो त्यावेळेला माझा पगार हा 2,54,000 रुपयाच्या घरामध्ये होता. म्हणजे किमान 153 पटीपासून 200 पटीपर्यंत नोकरदारांचे पगार वाढले आणि आमच्या शेतीचा भाव मात्र 10 ते 20 पटीच्या घरामध्ये गेला. आणि माझ्या साधारणतः पगाराच्या तुलनेमध्ये जर आमच्या ऊसाचा भाव वाढला असता तर आज आम्हाला टनाला 48,960 रुपये मिळाले असते. आणि 48,960 रुपये जर आम्हाला मिळाले असते तर चंद्रदीप तुम्ही या खुर्च्या टाकायची गरज नव्हती. आम्हीच आमच्या घरातनं गालीचे घेऊन या साधारणतः सभागृहामध्ये आम्ही बसलो असतो. म्हणून माझा मुद्दा एवढा आहे, लक्षात घ्या की उद्याच्या सभागृहामध्ये हे मुद्दे आणायला पाहिजेत की एका बाजूने जर जालंधर पाटीलला महागाई भत्ता जर 100 पट मिळाला तर माझ्या शेतीमालाला तो किमान 25 पट तरी मिळायला पाहिजे. आणि 25 पट जरी तो साधारणतः आम्हाला मिळाला असता तरी ऊसाचा दर आज आम्हाला 12,500 रुपये टन मिळाला असता. ही दुःख कुणीच मांडायला तयार नाही. सगळेच म्हणतायत की आम्ही शेतकऱ्यांची पोर आहे. आणि मग मला सांगा आम्हा शेतकऱ्यांना न्याय का मिळत नाही हा माझा प्रश्न आहे. म्हणून नुसतं वाजवा म्हणणारा वाजन तरी त्या सभागृहामध्ये पाठवू नका. अरे या शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे दुःख मांडणारा एक धडाडीचा योद्धा त्या सभागृहामध्ये जायला पाहिजे. आणि मला असं वाटतंय की मी चंद्रदीपना या आखाड्यामध्ये राजकारणाच्या जे 25 वर्ष पाहतोय ना ती धडाडी चंद्रदीप यांच्या कुठंतरी हृदयामध्ये मला बघायला मिळते. म्हणून त्यांच्या प्रचाराला या ठिकाणी मी आलोय. लक्षात घ्या साधारणतः महाराष्ट्राच्या राजकारणातले मी 24 मुख्यमंत्री पाहिले. या 24 मुख्यमंत्र्यांच्या मध्ये एकनाथ शिंदे नावाचा असा एक मुख्यमंत्री उभा राहिला की जो अगदी साधी रिक्षा चालवत होता, सामान्य शेतकरी कुटुंबातला होता. या माणसानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घेतलेले जे निर्णय आहेत, मग तो लाडक्या बहीण योजनेचा निर्णय 46,000 कोटी रुपयाचा असला तरी दुसऱ्या बाजूने साधारणतः महसुली तूट किती होणार आहे याचाही अभ्यास मी शिवार संवाद नावाच्या माझ्या युट्यूब चॅनेलवरून मांडलेला आहे भावानो. पण मला एवढंच वाटतं की ते पैसे आमच्या आईच्या हातात आले, आमच्या पत्नीच्या हातात आले, आमच्या बहिणीच्या हातात आले. आणि आज माझी बायको सुद्धा मला म्हणते काय नाही बाबा आमच्या भावाला मला मतदान टाकायचं आहे. आणि तो भाऊ आहे एकनाथ शिंदे, तो भाऊ आहे चंद्रदीप नरके. हे हा लक्षामध्ये घ्या. जवळजवळ 25 वर्ष काम करत असताना 7.5 HP पर्यंतच्या आमच्या मोटर पंपांना वीज माफी देण्याचा निर्णय मला वाटते माझ्या 25 वर्षाच्या लढ्यामध्ये कधी मिळाला नाही. गतवर्षी साधारणतः 15 दिवस आम्ही वीज कार्यालयाच्या दारामध्ये त्या कचरा कुंडीच्या दारामध्ये आम्ही त्या न्यायासाठी झोपलो पण आम्हाला न्याय मिळाला नाही. तो न्याय मात्र एकनाथ शिंदेनी दिला या लक्षामध्ये घ्या. आज सातत्यानं कुठेतरी एक क्लिप दाखवली जाते. आदरणीय राज ठाकरे सुद्धा त्याच्यावरती टीका करतायत. कोणत्या तरी सभेमध्ये एका महिलेला नाचवायचं काम झालं. माझा या काँग्रेसच्या लोकांना एवढाच प्रश्न आहे, तुम्ही गोविंदाला नाचवला की नाही मला सांगा. अरे हे प्रयोग तुमचेच आहेत. आता गौतमीला अनाने तेवढी एकदा हाऊस तुमची भागवून घ्या एवढंच मला तुम्हाला सांगावं वाटतं. लक्षात घ्या. अरे कोणत्याही गोष्टीवरती तुम्ही आरोप करता, कशासाठी करता, काय मिळणार आहे त्यामध्ये? अरे आतापर्यंत या गोरगरीब कष्टकऱ्यांनी या सगळ्या व्यवस्था जगवण्याच्या शिकारी केल्या. 4 फरी तुम्ही वाटून घेतली आणि आमच्या वाटणीला मात्र आतडी कोतळा दिला. आम्ही आतडी कोतळ्यावरती जगणारी आमची अवलाद नाही हे एकदा या लोकांना कुठेतरी सांगायला पाहिजे. अरे परत परत तुमच्याच घरातला वारसदार, आजा गेला बाप आला, बाप गेला नातू गेला, ह्याच्या दारात रांगणारा पोरग सुद्धा उद्याचा आमदार म्हणून यांची ओळख केली जाते. अरे मग आमच्या घरातला आमदार कधी होणार हा प्रश्न आम्ही कधी विचारणार आहे की नाही मला सांगा. भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये यांनी खेळलेलं जे राजकारण होतं ती निवडणूक बिनविरोध करण्यामध्ये मी आणि जनार्दन पाटीलच होतो. आणि ज्या वेळेला निवडणुकीचा क्षण आला त्यावेळेला मात्र आम्हाला बाजूला केला आणि या माणसाने सत्ताकारण केलं. हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते विसरलेले नाहीत हे लक्षामध्ये घ्या. तुम्ही शकुनीच्या फौजांना गोंजारलं, अरे खऱ्या योद्ध्यांना तुम्ही कधी न्याय दिला नाही. म्हणून बोलीवरती बदलणारा लोकनेता आम्हाला नको आहे लक्षामध्ये घ्या.
म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की या शेळ्यांच्या जगामध्ये चंद्रदीप नावाचा एक बोकड पाठवायला लागतोय आणि ती जबाबदारी भावानं मी तुमच्या खांद्यावरती या ठिकाणी सोपवतोय. उद्याच्या काळामध्ये वेगवेगळे प्रयोग होणार आहेत. करणी करणार आहेत, मूठ मारणार आहेत, तांदूळ टाकणार आहेत, मोहऱ्या टाकणार आहेत. अरे कोणत्या शतकामध्ये तुम्ही वावरताय? ही सगळी शस्त्र उगारण्यापेक्षा तो मूठ मारणारा एक जण माझ्याकडे फक्त द्या. मी नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करतो की हे एवढं मोठं सगळं सैन्य बायका पोरात घरात पाठवा. ह्या एका करणी करणाऱ्या मूठ मारणाऱ्याला तेवढा न्या. तिकडं चीन कुरबुर करायला लागलाय, मारगड्या मूठ. तिकडं पाकिस्तान कुरबुर करायला लागलाय, मारगड्या मूठ. आणि तुम्ही त्याच्या सोबत या. अरे असल्या कृत्या करून कुणाला तरी साधारणतः नामोहरम करायचा प्रयत्न करून आम्ही किती साधारणतः पुरोगामी नाही हे तुम्ही या माध्यमातून सिद्ध करताय. हे लक्षामध्ये घ्या. तुम्ही कोणत्या शतकामध्ये वावरताय याचा एकदा विचार करा. या साधारणतः महाविकास आघाडीच्या पायाचे दगड फक्त उकरा. कपट कारस्थानांचे ढिगारे तुम्हाला पाहायला मिळतील. अरे आम्ही झोळी पसरणारी माणसं नाही, आम्ही दानाचं व्रत घेऊन आलोय. या गोरगरीब कष्टकऱ्याला गेल्या 25 वर्षांमध्ये हसवायचं काम आम्ही केलंय. आणि म्हणून आज या ठिकाणी जीप चालवत असताना या मंदिराच्या दारामध्ये या सगळ्या शिरोलीकरांना मी विनंती करतो भावानो, 46,000 कोटी रुपये लाडक्या बहिणीला देणारा, 7.5 HP ची बिलं माफ करणारा, उच्च दाबासाठी आणि लघु दाबासाठी ₹1.16 1 रुपयाचा दर करणारा, पोलीस दलामध्ये किमान 25,000 महिलांची साधारणतः नियुक्ती करण्याचं वचन देणारा, शेतकरी सन्मान योजना 12,000 रुपये वरून 15,000 रुपये वरती देणारा, 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 विद्यावेतन देणारा आणि 47,000 गावांना पानंद रस्ते करायचं अभिवेचन देणारा आणि अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांचं मानधन 15,000 रुपयेचं करण्याचा निर्णय घेणाऱ्या या महायुतीच्या या कोल्हापूर जिल्ह्यातल्या 10च्या 10 उमेदवारांना तुम्ही विराट मतानं विजयी करा एवढं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.